आपल्यासोबत मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, खरं तर कालच केंद्रीय अर्थसंकल्प बजेट सादर झाला आहे. सर्वसामान्य परवडणार असं बजेट मानला जातोय. तुमची काय प्रतिक्रिया? त्यात सर्वसामान्यांना परवडणारा बजेट आहे. थोडंफार त्यात तथ्यही आहे, नाही असं नाही. त्यांनी 12 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे त्यांना टॅक्स फ्री केलेलं आहे. 12,75,000 त्यांनी तो बेनिफिट दिलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये एक दुसरं गिमिक असं आहे की 4 लाखाच्या पुढे त्यांनी 4 ते 8 लाख काहीतरी 5% लावलेलं आहे. त्याच्यानंतर 8 ते 12, 10%. हे कोणासाठी आहे? जर 12,75,000 उत्पन्न ज्याचं जास्त असेल त्यांनी 4 लाखापासूनच तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी कसं होतं, तुम्हाला 5 लाख बेनिफिट, 5 लाखाच्या वरती ज्याचं उत्पन्न, 5 लाखाच्या वरती जी रक्कम आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायचा होता. पण ज्याला 12,75,000 वरती उत्पन्न असेल त्यांनी 4 लाखापासूनच तुम्हाला उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. म्हणजे त्यांनी थोडक्यात काय आहे की केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिलाय. कारण 12 लाखाच्या वर उत्पन्न नसणारी जी लोक आहेत ती सर्वसामान्य असतात, त्यांना दिलासा दिलाय. परंतु 12,75,000 पेक्षाही जास्त ज्यांचं उत्पन्न आहे अशांसाठी त्यांनी असं न घेता असा तो टॅक्स काढलेला आहे. पण ठीक आहे, सर्वसामान्यांना त्याचा दिलासा मिळतोय. त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं तर येत्या 4 तारखेला महापालिकेचा सुद्धा बजेट अर्थसंकल्प सादर होणार आहे. भूषण गगराणी हे पहिल्यांदाच बजेट सादर करणार आहेत. काय अपेक्षा आहेत? गगराणी साहेबांना मी भेटलेलो एकदा, किंवा त्या अगोदरही मंत्रालयात ते काम करत असताना. ते सेन्सिबल माणूस आहे. तर आमच्याकडून त्यांना एक विनंती असेल की सर्वसामान्याला, सामान्य जनतेसाठी सुसह्य असा अहवाल त्यांनी सादर करावा. खड्डेमुक्त रस्ते द्यावेत, पाण्यावर पाणीपट्टी लावू नये, बेसिक ज्या गरजा आहेत लोकांच्या त्या तरी निदान लोकांना मोफत मिळाव्यात. आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्याकडे त्यांनी जास्तीत जास्त त्याच्यावर भर द्यावा. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर संगमनेरच्या निकालाबाबत राज ठाकरेंच्या वक्तव्यावर त्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. खरं तर अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजेच मतदारांचा हा अपमान आहे आणि हा मतदार ते अपमान सहन करणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं. नाही, त्यात मतदारांचा अपमानाचा विषय आला कुठे? मला एक सांगा. पहिली गोष्ट, राज ठाकरे साहेबांनी ते उदाहरणादाखल बोलले होते. कारण राज ठाकरे साहेबांनी काही पर्टिक्युलर एखाद्या मतदारसंघाबद्दल बोलायचं म्हणून बोलले नव्हते. त्यांनी ओव्हरऑल महाराष्ट्रात जे काही निवडणूक झाली ते निवडणूक प्रक्रिया जी का आहे ती कुठेतरी शंकास्पद वाटली असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. याच्यात मतदारांचा अपमान होण्याचा प्रश्न येतो कुठे? राहिला प्रश्न तिकडच्या जनतेच्या ज्या काही भावना आहेत की विखे पाटलांच्या कारकिर्दीत कामं झाली नाहीत, मान्य आहे आम्हाला, नसतील झाली. परंतु त्याच मतदारसंघामध्ये विखे पाटलांचे हे जे आहेत, सुजय विखे पाटील हे खासदार होते ना, स्वतः विखे पाटील हे मंत्री होते. त्याच मतदारसंघाचे तुम्ही मंत्री खासदार असाल तर तुम्ही का नाही लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात? तुम्हाला कोणी अडवलं होतं? त्यामुळे उगाच एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा आपलं जे कर्तव्य जे आहे ते सुद्धा आपण पार पाडले की नाही हे पाहायला हवं त्यांनी. त्याचसोबत दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावरती राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला होता. यावरती आमदारांनी आता तिथे वक्तव्य दिलं आहे की अमोल खताळ यांचं म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी मुंबई सोडून एकदा संगमनेर इथे येऊन बघावं, इथे लोकांना परिवहन व्हायचं. पुन्हा मी तेच सांगतोय की सत्ता कोणाची आहे? मागे 2.5 वर्षात कोण मुख्यमंत्री होते? एकनाथ शिंदे साहेब होते. एक खताळ त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांना कोणी अडवलं होतं का? आता देखील एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, सोबत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब आहेत, अजित पवार साहेब. तुम्हाला तुमच्या मतदारसंघाची लोकांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा प्रश्न आहेत हे तुम्हाला सोडवण्यापासून कोणी रोखलेलं आहे? आणि जर राज ठाकरे साहेबांनी तिकडे येऊन पाहावं, राज ठाकरे साहेबांच्या हातात कुठे सत्ता आहे की जेणेकरून ते त्या प्रश्नांची सोडवणूक करू शकतात? तरी देखील महाराष्ट्रातली जनता राज ठाकरे साहेबांच्या घरी येते किंवा कार्यालयात येते आणि त्यांना विविध समस्यावर त्यांच्या समस्या मांडते. काय येते? राज ठाकरे साहेबांची जी कामाची कुवत आहे किंवा त्यांची जी उंची आहे, राजकीय उंची आहे, त्यातून जर प्रश्न सुटतायत, कुठल्याही सत्तापद नसताना जर प्रश्न सुटतात म्हणूनच लोक त्यांच्याकडे येतात ना, त्याचाही त्या खताळांनी विचार करायला हवा. सर, अगदी शेवटचा प्रश्न. खरं तर नादुरुस्त आणि जुनाट असलेल्या डिझेलच्या गाड्यांमुळे खरं तर प्रदूषणाची वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. जवळपास 61,441
गाड्यांनी प्रदूषण वाढले मुंबईमध्ये असं सध्या दिसून आलं आहे. याचबाबत ट्रॅफिक पोलिसांनी प्रतिज्ञापत्रक सुद्धा हायकोर्टात दाखल केलं. नाही हो, गाड्यांच्या बाबतीत मी असं म्हणेन की ज्या काही जुन्या गाड्या आहेत त्याच्या पीयूसी आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतः कंडिशन बघून त्या स्क्रॅप करायला हव्या, त्याच्यावर एक कायदा करायला हवा. त्याचबरोबर ज्यांच्याकडे पार्किंग आहे की नाही हेही देखील शासनाने पाहायला हवं. आणि प्रदूषण फक्त काही गाड्यांनी होत नाही, प्रदूषणाला अनेक कारण आहेत. मुंबईमध्ये जे काही मोठ्या प्रमाणात जे काही डेव्हलपमेंट चालू आहे का किंवा शासकीय कामं चालू आहेत त्याचं सुद्धा त्या धुळीमुळे सुद्धा प्रदूषण होत आहे. याकडे देखील शासनाने लक्ष द्यायला हवं. नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत दिल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.